तर बघा विद्यार्थी मित्रहो, या लेक्चर मध्ये आपण इयत्ता 11वी फिजिक्सची कोणकोणती प्रॅक्टिकल्स आहेत ती प्रॅक्टिकल आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रहो, नेम ऑफ एक्सपेरिमेंट्स किती आहेत आणि आपल्या स्टेट बोर्ड मध्ये किती प्रॅक्टिकल्स दिली गेलेली आहेत। तर बघा सब्जेक्ट काय आहे, तर 11th फिजिक्स हा सब्जेक्ट आहे आणि त्याचा आपण प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचं काय बघतोय की त्याची नावं बघतोय। तर कोणकोणती प्रॅक्टिकल्स आपल्याला दिलेली आहेत आणि कोणकोणती प्रॅक्टिकल्स आपल्याला लॅबोरेटरी मध्ये जाऊन परफॉर्मिंग करायचे आहेत। तर नेम ऑफ एक्सपेरिमेंट, तर त्यातला जो पहिला एक्सपेरिमेंट आहे तो आहे यूज ऑफ व्हर्नियर कॅलिपर। त्यानंतरचा एक्सपेरिमेंट आहे तो यूज ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गेज, म्हणजे पहिला एक्सपेरिमेंट कोणता आहे, यूज ऑफ व्हर्नियर कॅलिपर्स, त्यानंतर यूज ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गेज, त्यानंतर यूज ऑफ स्पिरोमीटर, त्यानंतर पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप, फोकल लेंथ ऑफ कॉन्वेक्स लेन्स बाय डिस्प्लेसमेंट मेथड, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लिक्विड बाय कॉन्केव्ह मिरर, 9 नंबर आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम, 10 नंबरचा आहे डिटर्मिनेशन ऑफ मॅग्नेटिक मोमेंट ऑफ शॉर्ट मॅग्नेट इनटू ब्रॅकेट डायपोल युजिंग अ डिफ्लेक्शन मॅग्नेटोमीटर, 11 नंबरचा आहे थर्मिस्टर आणि 12 नंबरचा आहे डायोड कॅरेक्टरिस्टिक्स। विद्यार्थी मित्र बघा की इयत्ता 11वीला किती प्रॅक्टिकल्स आहेत, इयत्ता 11वीला बघा किती प्रॅक्टिकल्स आहेत, 11वीला 12 प्रॅक्टिकल आहेत। किती प्रॅक्टिकल आहेत 11वीला विद्यार्थी मित्र, प्रॅक्टिकल हा विषय वेगळा आणि त्या फिजिक्स रिलेटेड असणाऱ्या ऍक्टिव्हिटी हा विषय वेगळा। ऍक्टिव्हिटी हा तुम्हाला ऍज अ ऍप्लिकेबल ओरिएंटेड नॉलेज देत असतो, पण प्रॅक्टिकल हे तुम्हाला परफॉर्मिंग करावं लागतं। तर बघा इयत्ता 11वी फिजिक्स मध्ये कोणकोणती प्रॅक्टिकल्स आहेत, तर बघा नेम ऑफ एक्सपेरिमेंट्स कोणकोणते आहेत, यूज ऑफ व्हर्नियर कॅलिपर्स, यूज ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गेज, यूज ऑफ स्पिरोमीटर, पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर्स, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप, focal length of convex lens by displacement method, refractive index of liquid by concave mirror, refractive index of prism, determination of magnetic moment of short magnet dipole using a deflection magnetometer, thermistor, diode characteristics। तर विद्यार्थी मित्र बघा या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून जे पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये मी ऍक्टिव्हिटी घेणार आहे, म्हणजे कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी आपल्याला परफॉर्म करायच्या आहेत ते आपण इथून पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत। धन्यवाद।